नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत अशी दम आलूची रेसिपी। जर घरात भाजीला काही नसेल, म्हणजे टोमॅटो बटाटा सोडला तर भाजीला काही नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा। खूप मस्त होते आणि कमी साहित्यात तयार होते। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत। हे 70% उकडून घ्यायचे आहेत। आता हे आपण साइडला ठेवून देऊया आणि सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 हिरवी विलायची आणि यामध्येच आपल्याला 4-5 काळी मिरी टाकून घ्यायची आणि याला आपल्याला थोडंफार परतवून घ्यायचंय। जोपर्यंत या मसाल्यांचा ओलसरपणा जात नाही तोपर्यंत। लक्षात असू द्या, आपल्याला इथे जास्त प्रमाणात हे मसाले भाजून घ्यायचे नाहीयेत। आता हे मसाले मी खलबत्त्यामध्ये काढून घेतले होते आणि याची आपल्याला चांगली पावडर करून घ्यायची। तुम्ही वाटल्यास मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटून घेऊ शकता, परंतु मी खलबत्त्यामध्येच वाटून घेते, जेणेकरून पटकन असं वाटलं जातं मला वाटतं। हा मसाला थोडासा जाडसर राहिला तरी काही हरकत नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं याची मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच खलबत्त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्येच आपल्याला 2 अद्रकचे तुकडे करून टाकून घ्यायचे आणि याची आपल्याला चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही वाटल्यास याला मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता, परंतु मी इथे सगळं खलबत्त्यामध्येच वाटून घेते। आता ही पेस्ट तयार झालेली आहे। इथे मी 5 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत उकडून। हे बटाटे 70% उकडून घ्यायचे आणि याला काट्या चमच्याने अशा पद्धतीने वेज पाडून घ्यायचे, जेणेकरून जो आपण रस्सा बनवणार आहोत म्हणजेच भाजीची ग्रेव्ही, त्याचा फ्लेवर व्यवस्थित असा बटाट्यांच्या मध्ये उतरला जातो। त्यामुळे अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे। शक्यतो दम आलूसाठी छोटे छोटेच बटाटे वापरायचे। आता इथे मी एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेते आणि तेल व्यवस्थित असं कढईवरती पसरवून घ्यायचे, जेणेकरून आपण बटाटे टाकतो तेव्हा बटाटे कढईला चिटकले जाणार नाहीत। आता इथे तेल गरम होत होतं तोपर्यंत मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला बारीक अशी प्युरी करून घेते। आता इकडे तेलही आपलं व्यवस्थित गरम झालेलं होतं, त्यामध्ये जे आपण बटाटे उकडून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित याला कलर बदलेपर्यंत म्हणजेच गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे। तुम्ही जर अशा पद्धतीच्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये बटाटे तळणार असाल तर गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आणि थोडेफार बटाटे सेट झाले की मग मध्यम गॅसवरती हे बटाटे तळून घ्यायचे, नाहीतर मग बटाटे खाली कढईला चिटकले जातात। किंवा मग तुम्ही हे नॉनस्टिकच्या भांड्यामध्येही करून घेऊ शकता। आता हे बटाटे माझे तळून झालेले आहेत, मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि तीही व्यवस्थित अशी लालसर रंगावरती परतवून घ्यायची। 1 ते 2 मिनिटांमध्येच ही पेस्ट व्यवस्थित लालसर रंगावरती परतून झालेली आहे। आता यामध्येच आपल्याला जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे। ही भाजी करायला अगदी सोपी आणि कमी साहित्यात होते। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्येच आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकून घेणार आहोत आणि अर्धा 1 मिनिट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। आता इथे भाजीला मस्त असा कलर यावा यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु ही भाजी थोडीशी आंबट असते, त्यामुळे तिखट रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे भाजी मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत अशी तयार होते। आता याला 1-2 मिनिटं मस्त असं तेलामध्ये परतवून घ्यायचे। इथेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसळून या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी 1 छोटी वाटी दही घेतलेला आहे, मोजून म्हटलं तर मग पाव कप दही आहे हे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आणि लक्षात असू द्या, जेव्हा आपण दही टाकतो ना तेव्हा एकतरी गॅसची फ्लेम अगदी लो असायला पाहिजे किंवा मग गॅस बंद असायला पाहिजे आणि दही टाकण्याआधी दहीला व्यवस्थित असं फेटून घ्यायचे आणि नंतर या मसाल्यामध्ये टाकायचे आणि जेव्हा आपण दही या मसाल्यामध्ये टाकून घेऊ ना तेव्हाही आपल्याला ही व्यवस्थित पटकन असं यामध्ये मिक्स करून घ्यायचंय, नाहीतर मग दही फाटलं जातं आणि लगेच आपल्याला भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसळून यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथेच आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे
आणि हे व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून 2-3 मिनिटं या भाजीला कढ येईपर्यंत उकळवून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता भाजीला थोडंफार तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता इथे तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता किंवा मग नंतर एकदा भाजी शिजली की नंतरही पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तळून ठेवलेले बटाटे यामध्ये टाकून घ्यायचे। खरं तर ही भाजी थोडीशी दाटसरच असते। आता इथे मी एक एक करून बटाटे हे या ग्रेव्हीमध्ये टाकून घेते आणि ही ग्रेव्ही आपल्याला चांगली झाकण ठेवून 7-8 मिनिटं उकळवून घ्यायचे, जेणेकरून जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत त्यांचा फ्लेवर मस्त असा बटाट्यांमध्ये उतरला जातो। आता इथे बटाटे मस्त असे 7-8 मिनिटं उकळवून झालेले आहेत, म्हणजेच दम देऊन झालेला आहे बटाट्यांना। आता इथेच आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची, जेणेकरून या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर बॅलन्स होईल। कारण आपण यामध्ये टोमॅटो आणि दही दोन्हीही आंबट टाकलेलं होतं, त्यामुळे थोडीशी साखर टाकली की मस्त अशी चटपटीत अशी भाजी तयार होते। आता वरून थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते। मग तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत दम आलूची रेसिपी। मग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।